आणि मला चांगलं माहितीये त्यांच्या घरात जे पाणी आणि लाईट नाहीये त्या पाठीमागं तुझं कारस्थान आहे. हो चित्रकार, काय वाटेल ते आरोप करता माझ्यावर. उगा तोंडाला ती बोल नका. मी का करला असं? कारण तुला असं वाटतंय की ह्या पद्धतीने जर त्यांना त्रास दिला तर सत्या वैतागून घरी येईल. माया खरं खरं सांग, त्यांच्या घरातली वीज आणि पाणी तू कट केलेस ना? सत्या ऐक, पहिलं तर पंकजला गाठू, त्याचा तू कार्यक्रम फिक्स करशीलच. मी तर चष्मे सगळं डोळं फोडणार आहे. लय मस्त आहे त्याला. बलमा ऐक, हे सगळं आपण नंतर बघूया. सगळ्यात आधी मला वाघमाऱ्यांना भेटायला पाहिजे. वाघमाऱ्यांचा माझा कॉन्टॅक्ट झालेला नाही, त्या काळजीत असतील. तू एक काम कर, तू या मधल्या वाटेनं घरला जा. ऐक सत्या, मी जातो पंकजला एकटा. अरे ऐक बलमा, जरा ऐक, शांत हो. बरं तू कसं जाणार आता? मी बघतो कसते. तुझा आधी. थांब गाडी आले कोणाची. हो थांबवा. अरे मांडरे तू आहेस. बरं झालं सत्या बस. मांडरे सत्याला घरी सोड बस. तू जा घरी. हा आपण काय करायचं बघूया. हा ठीक. हो चित्रकार, वाटेल ते आरोप करायचे नाही तर माझ्यावर. मला त्या दोघांचा थोबाड बघायची काय हौस नाही. आणि तुम्हाला मी सांगते, तुम्हाला मी राहायचं असेल तर राहा इथंच. माया, तुझ्यासारख्या कारस्थानी बाई बरोबर भांडण्यात काही अर्थ नाहीये. चल चालती हो इथून. हो चित्रकार. माया हे बघ, मला इथं रात्रीचा तमाशा नकोय आणि तुझ्यासारख्या बाईच्या तोंडाला लागायचं नाही मला. चल निघित ना. हो चित्रकार, तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी. नवराय म्हणून सहन करते मी तुम्हाला. वाटेल ते आरोप करून केलेला अपमान नाही सहन करणार मी. मग तू वेगळं काय केलंस मंजूच्या बाबतीत? तिच्यावर वाटेल ते आरोप करून तिला घर सोडायला भाग पाडलंस. अगं तुझ्यामुळं हसत खेळत घर तुटलंय. माझ्यामुळं तुटलं? माझ्यामुळं? वा वा वा. ओ चित्रकार, जेव्हा घराची काळजी करायची होती ना तेव्हा तर केली नाही तुम्ही. जेव्हा तुमची रंगरंगोटी करायची हौस भागवत होता ना तेव्हा मी कष्ट करून घराची चूल पेटवली. जेव्हा तुम्ही नवरा आणि बापाच्या जबाबदारीपासून लांब गेला होता ना तेव्हा पै पै जोडून संसार उभा केला मी. अहो राजकारणात उतरून वन हिंडले मी. तुमच्या संसारात लंकेची पार्वती बनले होते मी, तरी एक शब्द काढला नाही तोंडातनं. आणि आज ही काही जी घराला चांगले दिसायत का नाही ती